एका IPOनं 15,000 कोटी उभे केलं. दुसऱ्यानं 20,000 कोटींचा टप्पा पार केला आणि आता 55,000 कोटींची तयारी. भारतातील IPOंचा हा पैशांचा महास्फोट नेमका कसा घडतो? भारतातील शेअर बाजार गेल्या 2 दशकात प्रचंड वेगानं वाढला आहे. एकेकाळी फक्त मोठे उद्योगपती आणि दलाल स्ट्रीटवरचे जाणकार यांच्यापुरता मर्यादित असलेला हा बाजार आज सामान्य गुंतवणूकदारांच्या हातात आला आहे. मोबाईल ॲप्स, डिजिटल KYC, ऑनलाईन ट्रेडिंग आणि वाढती आर्थिक साक्षरता यामुळे आज छोट्या गावातील तरुणही IPOमध्ये गुंतवणूक करतायत. पण या सर्व प्रवासात काही IPO असे ठरलेत ज्यांनी केवळ पैसे उभे केले नाहीत, तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात नवे अध्याय लिहिले. कोल इंडिया लिमिटेड, पेटीएम, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आगामी चर्चेत असलेले रिलायन्स जिओ या नावाने भारतीय IPO मार्केटला प्रचंड गती दिली. हीच संपूर्ण माहिती आज जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. सर्वात आधी आपण 2010 मधील ऐतिहासिक IPO कडे पाहूया. कोल इंडियाचा 15,450 कोटी रुपयांचा हा IPO त्या काळात भारतातील सर्वात मोठा ठरला होता. कोल इंडिया ही सरकारी कंपनी असून ती भारतातील कोळशाचे सर्वात मोठे उत्पादन करते. ऊर्जा, वीज निर्मिती आणि औद्योगिक विकास यासाठी कोळसा हा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे कोल इंडियाचा IPO म्हणजे फक्त शेअर्स विक्री नव्हती, ती भारताची ऊर्जा सुरक्षितेची कहाणी होती. सरकारने या IPO द्वारे आपला काही हिस्सा विकून मोठी रक्कम उभी केली. गुंतवणूकदारांनीही या IPOला जबरदस्त प्रतिसाद दिला. यामुळे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातही कंपन्यांना बाजारातून भांडवल उभे करण्याचा आत्मविश्वास मिळाला. यानंतर डिजिटल युगाची एंट्री झाली. कॅशलेस व्यवहार, मोबाईल वॉलेट्स आणि ऑनलाईन पेमेंट्सचा काळ सुरू झाला. या क्रांतीच्या केंद्रस्थानी होते पेटीएम. 18,300 कोटी रुपयांचा IPO घेऊन पेटीएम बाजारात उतरले. हा IPO केवळ मोठ्या रकमेचा नव्हता, तर तो होता नव्या भारताच्या डिजिटल स्वप्नांचा प्रतीक. छोट्या चहावाल्यापासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र QR कोड दिसू लागले. पेटीएमने गुंतवणूकदारांना फिनटेक क्षेत्रातील प्रचंड वाढीची स्वप्ने दाखवली. मात्र लिस्टिंग नंतर शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. यामुळे IPO म्हणजे हमखास नफा नसतो हे वास्तव समोर आलं. मोठी ब्रँड व्हॅल्यू आणि प्रचंड जाहिरात असूनही बाजारातील मूल्यांकन आणि नफा यांचा समतोल किती महत्त्वाचा असतो हे पेटीएमने शिकवले. यानंतर आला इतिहासातील सर्वात चर्चित IPO, LIC. 20,557 कोटी रुपयांचा हा IPO भारतातील सर्वात मोठा ठरला. LIC म्हणजे भारतीयांच्या विश्वासाचे प्रतीक. दशकानुदशके लोकांनी आपली बचत आणि भविष्याची सुरक्षितता LIC वर सोपवली. जेव्हा सरकारने LICचा IPO जाहीर केला तेव्हा देशभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. लाखो पॉलिसी धारकांनी आणि सामान्य गुंतवणूकदारांनी यात सहभाग घेतला. हा IPO केवळ आर्थिक व्यवहार नव्हता, तो भावनिकदृष्ट्याही मोठा क्षण होता. सरकारी कंपनीचा इतक्या मोठ्या प्रमाणावर बाजारात प्रवेश म्हणजे भारतीय भांडवली बाजाराची परिपक्वता दर्शवणारा टप्पा होता. आता रिलायन्सकडे वळूया. रिलायन्स इंडस्ट्रीजने 11,700 कोटी रुपयांचा IPO काढून उद्योजकातला नवा वेग दिला होता. धीरूभाई अंबानी यांच्या स्वप्नातून उभ्या राहिलेल्या या समूहाने पेट्रोकेमिकल्स पासून रिटेल, डिजिटल आणि टेलिकॉम पर्यंत विस्तार केला. रिलायन्सचा IPO हा भारतीय उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर रिलायन्सने सातत्याने विस्तार करत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला. या समूहातील रिलायन्स जिओ आता स्वतंत्र IPO साठी चर्चेत आहे. 55,500 कोटी रुपयांचा संभाव्य IPO हा आकडा एकूणच थरार निर्माण होतो. जिओने भारतातील टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवली. मोफत डाटा, स्वस्त कॉल्स आणि डिजिटल सेवांमुळे इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. आज ग्रामीण भागातही ऑनलाईन शिक्षण, डिजिटल पेमेंट्स आणि सोशल मीडिया सहज वापरले जातात. जर जिओचा IPO प्रत्यक्षात आला तर ते भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो. गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असेल, पण त्याच वेळी मोठी जबाबदारीही असेल. या सर्व IPOंचा अभ्यास करताना काही गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे IPO हा केवळ पैसा उभारण्याचा मार्ग नाहीये, तर कंपन्यांच्या भविष्यातील दृष्टिकोनाचा
आरसा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मोठा IPO म्हणजे हमखास यश नाही. बाजारातील परिस्थिती, कंपन्यांची आर्थिक स्थिती, नफा, कर्ज आणि स्पर्धा हे घटक तितकेच महत्त्वाचे असतात. तिसरी गोष्ट म्हणजे भारतातील गुंतवणूकदारांची मानसिकता बदलत आहे. लोक आता फक्त पारंपरिक बचतीवर अवलंबून राहत नाहीये, ते इक्विटी मार्केटकडे वळत आहेत. कोल इंडिया, पेटीएम, LIC आणि रिलायन्स यांचे IPO वेगवेगळ्या काळात आले, पण प्रत्येकाने त्या त्या काळातील भारताची आर्थिक दिशा दाखवली. कोल इंडिया औद्योगिक आणि ऊर्जा शक्तीचा काळ, पेटीएम डिजिटल क्रांतीचा काळ, LIC विश्वास आणि सरकारी सुधारणांचा काळ, रिलायन्स आणि जिओ नव्या भारताच्या तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीचा काळ. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. स्टार्टअप संस्कृती, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भांडवली बाजारात नवे खेळाडू येत आहेत. पुढील काही वर्षातच आणखी मोठे IPO येऊ शकतात. गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्ण संधी असू शकते, पण अभ्यास, संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, IPO म्हणजे स्वप्नांची विक्री असते. कंपनी आपले भविष्य गुंतवणूकदारांसमोर मांडते आणि त्या स्वप्नांवर लोक पैसे लावतात. काही स्वप्न सत्यात उतरतात, काही अर्धवट राहतात, पण प्रत्येक IPO भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणूनच प्रश्न असा आहे की कोणता IPO सर्वात मोठा आहे? खरा प्रश्न असा आहे, पुढचा सर्वात मोठा IPO कोणता असेल आणि त्यात तुम्ही सहभागी होणार का? भारताची आर्थिक कहाणी अजूनही लिहिली जात आहे आणि कदाचित पुढील अध्याय तुमच्या गुंतवणुकीचा सुरू होईल. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.